फॉरेक्स मार्केट फ्री सिरीजच्या 10व्या दिवसामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण क्लिअर करणार आहे व्हॉट इज ऑर्डरचे प्रकार आणि हे ऑर्डर्स कशा एक्झिक्यूट करायच्या हे लाईव्ह मार्केटवरती आज आपण बघणार आहे. टेक्निकल व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट आहे. तुमचं कॉन्सन्ट्रेशन 101% या ठिकाणी द्या. सो व्हॉट इज ऑर्डर्स. फॉरेक्स असो, इंडियन मार्केट असो, हे कशासाठी करतो, ट्रेडिंग कशासाठी करतो, अर्न मनी. फॉरेक्स मार्केटमध्ये डॉलर आपल्याला कशी मिळणार, ज्यावेळी आपण एखादी ऑर्डर प्लेस करणार. कोणती ऑर्डर असणार आहे, एकतर आपण बाय साईडला बसणार, अदरवाईज आपण सेल साईडला बसणार ॲज पर द मार्केट सिनारिओ. ओके, मार्केटचे 3 प्रकार आपण बघितले. जर मार्केट बुलिश असेल तर आपण बायची एंट्री घेणार, मार्केट जर बेरिश असेल तर आपण सेलची एंट्री घेणार, आणि मार्केट जर साईडवेज असणार तर 2 ऑप्शन राहणार. एक तर आपण स्टे अवे फ्रॉम मार्केट, अदरवाईज मार्केट वरती गेलं त्या लेवलला सेलची ऑर्डर, आणि एक झोनला परत बाय खाली आलं बायची ऑर्डर. बाय सेल. ओके, या कन्सोलिडेशन मध्ये आपण काय करणार, बाय सेल बोथ ऑर्डर घेणार, आणि याच्यातूनच आपण काय करणार, अर्न करणार डॉलर. ओके, डॉलर आपण याच्यातून काय करणार, मिळवणार. आता ह्या ऑर्डर आपल्याला काय करायच्यात, प्लेस करायच्यात. एक लेवलला आपण बायला बसणार आणि सेलला बसणार. मार्केट एक लेवलला आहे आणि इन्स्टंट आहे, या कंडिशनला मी डायरेक्ट मार्केटमध्ये बायची एंट्री घेतोय. मार्केट एक एक्स्ट्रीम लेवल पर्यंत गेलंय, इथून खाली यायचे चान्सेस आहेत, आणि इन्स्टंट आपण इथं काय करतोय, सेलची ऑर्डर घेतोय. सेल, बाय आणि सेल. इट इज कॉल्ड ॲज अ मार्केट ऑर्डर. आपण इन्स्टंटली काय करतोय, इथं डायरेक्टली ऑर्डर घ्यायला लागलोय. आणि काही वेळा काय होतं, या झोनला आल्यानंतर आपल्याला बायची अपॉर्च्युनिटी भेटणार आहे, आणि सध्या मार्केट येऊन इथं कुठंतरी कन्सोलिडेट करायला लागले. ठीक आहे, सो आपण काय करणार, या लेवलला येऊ पर्यंत वाट बघणार. इथं आल्यानंतर मार्केट काय करणार आहे, बायची ऑर्डर आपण घेणार आहे. बट या झोनला मार्केट कधी येऊ शकतं. ओके, सकाळी येऊ शकतं, दुपारी येऊ शकतं, किंवा इव्हिनिंग पर्यंत येऊ शकतं. मग आपण 24 आवर्स आपण चार्ट ओपन करून बसू शकतो का, नाही. तर आपण इथं काय करणार, या लेवलला आपण इथं ऑर्डर प्लेस करून ठेवणार, आणि ही जी ऑर्डर मार्केट यायच्या अगोदरच जे प्लेस करून ठेवतो, इट इज कॉल्ड ॲज अ पेंडिंग. या अजून काय ऑर्डर्स आहेत, सगळ्या पेंडिंग ऑर्डर्स आहेत. ही पेंडिंग बायची ऑर्डर झाली, आणि सेम सिनारिओ इथून मार्केट वरती गेलंय, या लेवलला कन्सोलिडेट करायला. हाय पॉईंट इथं आहे, इथून मार्केट सेलला जायचे चान्सेस आहेत. तर मी इथं काय करणार, या ऑर्डर्स प्लेस करून पेंडिंग ऑर्डर्स काय करणार, या प्लेस करून ठेवणार. ह्या पेंडिंग ऑर्डर प्लेस केल्यानंतर मार्केट ज्यावेळी येईल या सगळ्या ऑर्डर्स घेतील, आणि इथूनच मार्केट काय करेल, फॉल करेल, अदरवाईज हा ब्रेक करून आपला एसएल घेऊन फ्लाय करेल. 2 गोष्टी आहेत. तर ह्या आपण काय करू शकतो, ह्या ऑर्डर प्लेस करून आपले रेग्युलर वर्क आपल्या कामामध्ये आपण राहू शकतो. पेंडिंग ऑर्डर्स, सेल पेंडिंग ऑर्डर्स, बाय पेंडिंग ऑर्डर्स, या सगळ्या गोष्टी आता आपण काय करायचं आहे, स्लाइड वाईज बघूया आणि डायरेक्टली मार्केटवरती बघूया. ठीक आहे, फर्स्ट वन दॅट इज द मार्केट ऑर्डर, सेकंड वन इज अ पेंडिंग ऑर्डर. मार्केट ऑर्डरला म्हणतात इन्स्टंट ऑर्डर. डायरेक्टली जागेवरती इन्स्टंटली काय करतो, याच्यावरती ऑर्डर प्लेस करतो. आणि सेकंड वन दॅट इज अ पेंडिंग ऑर्डर. अजून मार्केट त्या झोन पर्यंत गेलेलं नाही आहे, मी इथंच ऑर्डर टाकून पहिलाच ऑर्डर टाकून ठेवल्या मी सेलच्या, आणि एक येईल तो बायच्या. ठीक आहे, खाली आल्यानंतर इथंपर्यंत येईल, आणि इथून मार्केट फ्लाय करेल, इथून फॉल करेल. ओके, सो दीज आर द पेंडिंग ऑर्डर्स. नाव 2 प्रकार आहेत. इट इज अ लिमिट ऑर्डर आणि स्टॉप ऑर्डर. लिमिटमध्ये बाय लिमिट आणि सेल लिमिट, आणि बाय स्टॉप, सेल स्टॉप. 2017ला करंट मार्केट आहे 2017ला. इथंपर्यंत असं मार्केट आले, आणि इथं काय करतंय, कन्सोलिडेट करतंय. ठीक आहे, बट मला इथं बायला बसायचं नाही. मला बाय असं वाटतं की हे पहिल्यांदा फॉल करेल या 2015पर्यंत, आणि इथून मग ते रिजेक्शन देईल. मग मी काय करणार, 2015ला इथं ऑर्डर टाकून ठेवणार. इट इज अ बाय लिमिट पेंडिंग ऑर्डर, बाय लिमिट ऑर्डर. मग ज्यावेळी काय करेल, मार्केट एक फॉल येईल, आणि फॉल येऊन अचानक काय करेल, मार्केटमध्ये एक सिनारिओ, आणि मार्केट फ्लाय टिल 2020. ओके, सो दिस इज द बाय लिमिट ऑर्डर. ठीक आहे, याच्या उलटं काय राहणार आहे, सेल लिमिट. 2050ला मार्केट आहे, थोडंसं मार्केटनं रिजेक्शन दिलं, बट मला असं वाटतं की हे रिजेक्शन टेम्पररी आहे. इथून त्याला पहिल्यांदा 2053पर्यंत जायचं आहे, आणि तिथूनच त्याला रिजेक्शन द्यायचं आहे. सो मी काय केलं, इथे एक ऑर्डर टाकून ठेवली 2053ला. ठीक आहे, मार्केट आलं, याला हाय काढलं, गेलं, इथून मार्केट
आपली ऑर्डर पिक केलं आणि इथूनच मार्केट फॉलिंग डाऊन. इट इज अ सेल लिमिट ऑर्डर. म्हणजे मार्केट अजून यायचं या झोनला, त्यावेळी आपण आधीच ऑर्डर इथं प्लेस करून ठेवू शकतो. सेल स्टॉप आणि बाय स्टॉप या दोन गोष्टी आहेत. मार्केट आहे 2017ला, मार्केट इथून काय करतं, कन्सोलिडेट करतं आणि एक असा झोन आहे प्रिव्हियस झोन, तो 2020चा झोन आहे. हा जर ब्रेक करणार असेल तर मार्केट फ्लाय करणार आहे असं मला वाटतंय. तर मी काय करणार, 2020ला मी काय करणार, बाय स्टॉप ऑर्डर करणार. सेल स्टॉप नाही बरं का. ह्याच्या आधी आपण सेल लिमिटची ऑर्डर काय करत होतो, सेलची ऑर्डर इथून रिव्हर्स करत होतो. बट मला असं वाटतं की 101% हा ब्रेक करून फ्लाय करणार आहे. तर मी इथं काय करणार, बायची ऑर्डर प्लेस करणार. म्हणजे हा डायरेक्टली आला, डायरेक्ट ह्याला ब्रेक केला, आपली ऑर्डर घेतली, डायरेक्टली आपल्या टार्गेट पर्यंत पोहोचला. म्हणजे कळलं का, हे आहे आपलं कोल्हापूर, हे इथं जायचंय पुण्याला. ठीक आहे, इथं आहे साताराचा स्टॉप. तर काय करणार, ही गाडी येणार, साताऱ्याचे पॅसेंजर घेणार आणि डायरेक्टली पुण्यापर्यंत पोहोचवणार. ओके, सो ही आहे बाय स्टॉप ऑर्डर. उलटा आपण बघूया सेल स्टॉपची ऑर्डर. सेल स्टॉपला काय करायचं आहे, मार्केट 2020ला काय करायला लागले, कन्सोलिडेट करायला लागले आणि हा एक पॉइंट आहे 2017. हा जर ब्रेक केला तर मार्केट फॉल करणार आहे असं मला वाटते. सो मी इथं काय करणार, सेल्सची ऑर्डर घेणार. म्हणजे मागाशी उदाहरण दिलं त्याच्या उलट स्वारगेटला बसलेला आहे आणि आपल्याला पोहोचायचं आहे कोल्हापूरला. तर कोल्हापूर मध्ये जे आहे ती सीट सातारा. तर आपण काय करणार, साताराची ऑर्डर घेणार. म्हणजे साताराला पॅसेंजर घेणार, डायरेक्टली कोल्हापूर पर्यंत पोहोचवणार. सो इट इज अ सेल स्टॉप ऑर्डर. दीज आर द टाइप्स ऑफ ऑर्डर्स. या सगळ्या गोष्टी आता आपण कशावरती चेक करू, हे आपण मार्केटवरती चेक करू. ठीक आहे, याच्यावरती अजून एक मी सेपरेट व्हिडिओ करेन. त्याच्यामध्ये ब्रोकर, हा ब्रोकर कोणता चूज करायचा, कसा चूज करायचा, त्याच्यामध्ये अकाउंट कसं ओपन करायचं, हा प्लॅटफॉर्म जो आहे, आता मी हे यूज करतो एक्सएनएस. सो एक्सएनएस मध्ये सारा डेस्कटॉपचं हे कसं यूज करायचं. ठीक आहे, हे फाईलमध्ये काय काय ऑप्शन, व्ह्यूज, इन्सर्ट, चार्ट, टूल्स, हे सगळं जे आहे ना, या सगळ्या गोष्टी मी त्यामध्ये क्लिअर करेन. ठीक आहे, ऑर्डर्स कशा घ्यायच्या, आता याच्यामध्ये दोन आपण गोष्टी क्लिअर करू. एक नंबरला आपण लॉट साईज हा एक चॅप्टर बघिलेला होता. लॉट साईज 3 प्रकार बघितले होते लॉट साईज मध्ये. एक आहे मायक्रो, सेकंड वन मिनी अँड थर्ड वन इट इज अ स्टँडर्ड. ठीक आहे, तर हे 0.01ची ऑर्डर घेतल्यानंतर काय होतं, 0.01ची ऑर्डर घेतल्यानंतर काय होतं, 0.10चा काय होतं आणि 1 स्टँडर्ड लॉटचा इम्पॅक्ट काय होतो, या सगळ्या गोष्टी आपण इथं बघायचा आहे. लॉट साईज हा चॅप्टर तुमचा क्लिअर झाला नसेल तर तो पहिला क्लिअर करून घ्या, कारण की याच्यानंतर सगळे जे टेक्निकल पॉईंट्स राहणार आहे त्याच्यामध्ये लॉट साईज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग राहणार आहे. आज आपण चालू करू ऑर्डर्स. या ऑर्डर्स कशा प्लेस करायच्या. मला असं वाटतंय की हा एक झोन आहे. ठीक आहे, देअर आर 2 झोन्स. हा ठीक आहे, मला असं वाटतं की मार्केट सध्याच्या कंडिशनला इथपर्यंत यायला पाहिजे आणि इथून खाली जायला पाहिजे. आता पहिल्यांदा काय करू आपण, मार्केट ऑर्डर, इन्स्टंट मार्केट ऑर्डर कशी असते ते दाखवतो. 0.01 इट इज अ मायक्रो लॉट. इथं आहे सेल, इथं आहे बाय. हा झाली सेलची ऑर्डर, इथं आली बायची ऑर्डर. आता मला इन्स्टंट बायची ऑर्डर प्लेस करायची आहे. मी काय करणार, याच्यावरती डायरेक्टली बाय. ही झाली माझी बायची ऑर्डर एक्झिक्यूट. ठीक आहे, 0.01. आता लॉट साईजचा पण कन्सेप्ट आपण याच्यामध्ये क्लिअर करू. या इथं इन्स्टंट ऑर्डर आपली प्लेस झाली. प्रॉफिट आणि लॉस दिसायला स्टार्ट होईल. इथं बघा 2635.75, 2635.40, 3 पीप आहे. पण देवी शिकलेलो होतो 2635.75 आहे. ज्यावेळी हा 2635.85 होईल, हा काय झाला 1 पीपने गेला. आणि हा 2636.85 होईल, तर तो किती होणार, इट इज अ 11 पीप होणार. ठीक आहे, 11 पीपला 0.01 ने किती होणार, $1.1 होणार. 0.10 ने किती होणार, इट इज अ $11 होणार. आणि थर्ड वन दॅट इज द 1 स्टँडर्ड लॉट, इट इज द $110 होणार. या सगळ्या गोष्टी आपण इथं बघूया. आता मी काय केली, इन्स्टंट ऑर्डर घेतली, 0.001 ने घेतली. मी आता 0.10 हा लॉट चेंज केला आणि ऑर्डर इन्स्टंट प्लेस केली. आता इथं तुम्ही चेक करू शकता, 0.10 टाकला ॲज कम्पेअर टू 0.01, याचा प्रॉफिट पण जास्त होणार आणि लॉस पण जास्त होणार. इथं बघा, आता इथं 0.04 होता, तर इथं किती झालेला, $1 लॉसमध्ये झालेला होता. आणि या मी ठिकाणी एक स्टँडर्ड लॉट मी काय केला, बाय केला. नाव इथं तुम्ही डिफरन्स बघू शकताय की 0.01 नुसार किती प्रॉफिट झाला, 0.10 ने किती झाला आणि एक स्टँडर्ड लॉटनं किती झाला. आता हा झाला इन्स्टंट ऑर्डर.
हे आपण काय केलं होतं, इन्स्टंट ऑर्डर. आता मला काय करायचं आहे, फॉर एक्झाम्पल मला असं वाटतंय सध्या मार्केटमध्ये, मार्केटच्या सिनारिओनुसार की या मार्केटला इथंपर्यंत जायचं आहे आणि इथून मग काय करायचं आहे, फॉलिंग डाऊन करायचं आहे. मग आता ही मार्केट इथं येऊपर्यंत मी दिवसभर वाट बघत बसू काय, मी माझे कामं करत राहीन आणि या ठिकाणी काय करून ठेवीन, एक पेंडिंग ऑर्डर्स टाकून ठेवीन मी या लेवलला. ह्या पेंडिंग ऑर्डर्स कशा टाकायच्या असतात, ठीक आहे. आता ह्या पेंडिंग ऑर्डर्स कशा प्लेस करायच्या ते आपण चेक करू. 0.01 ची मला एक ऑर्डर टाकायची आहे. डेस्कटॉपच्या प्लॅटफॉर्मवरती मी फक्त राईट क्लिक केला आणि सेल लिमिट टाकलं, ठीक आहे, 0.1. आता ही ऑर्डर मी फक्त काय केली, ड्रॅग केली आणि या लेवलला मी सेट केली 0.01 ची ऑर्डर. म्हणजे जर मार्केट या लेवलला आली, आपली सेलची ऑर्डर घेणार आणि इथूनच मार्केट काय करणार, फॉलिंग डाऊन करणार. या लेवलला काय होईल, या लेवलला मार्केट येईल, इथं माझी सेलची ऑर्डर पिक करेल आणि इथून फॉलिंग डाऊन करेल. सो इट इज माय सेल लिमिट 0.01. आता मला काय करायचे, एक मिनी लॉट टाकायचा आहे. मिनी लॉट टाकायचं असेल तर मी काय करणार, 0.10 ची ऑर्डर घेणार, याला राईट क्लिक करणार आणि सेल 0.10 आणि मी इथं कुठं आल्यानंतर ती ऑर्डर माझी घेऊन जाईल. म्हणजे या लेवलला येईल, मार्केट एक्झिक्यूट करेल आणि मार्केट फॉलिंग डाऊन. इट इज अ 0.10 ऑर्डर. इट इज अ मिनी लॉट, 1 स्टँडर्ड लॉट 1.00. अजून एक राईट क्लिक करणार, सेल लिमिट करणार, इथं एक्झिक्यूट करेन, ठीक आहे. म्हणजे काय होईल याच्यामध्ये की मार्केट ज्यावेळी या लेवलने येईल, या सगळ्या ऑर्डर्स घेतील आणि मार्केट फॉलिंग डाऊन करेल. माझा फर्स्ट टीपी हा असेल, माझा सेकंड टीपी हा असेल. दिस इज द ऑर्डर. आता आपण काय केलं, या सेल लिमिट बघितलं. नाव मला असं वाटतंय मार्केट या झोनला जर आलं तर इथून काय करू शकतं, बायची ऑर्डर घेऊ शकतं. आता इथं इन्स्टंट तर बायची ऑर्डर घेऊ शकत नाही, तर या लेवलला मी काय करायचं आहे, पेंडिंग ऑर्डर घ्यायची मला. करंट मार्केटच्या खाली जाणार, राईट क्लिक करणार, बाय लिमिट. म्हणजे माझी पहिली ऑर्डर कुठं असणार आहे, या लेवलला. दुसरी ऑर्डर आपण घेतली मिनी लॉट 0.10. मी काय केलं, याला फक्त राईट क्लिक, बाय लिमिट, इथं केली सेकंड ऑर्डर. आणि थर्ड आपण घेतली, आणि थर्ड मी घेतली एक मायक्रो लॉट, बाय लिमिट. सो दिस इज द बाय लिमिट ऑर्डर. आपण काय घेतली, ही जी ऑर्डर घेतली डायरेक्टली जागेवरती, इट इज अ इन्स्टंट बाय. सेकंड जी आपण घेतली, इट इज अ these are the सेल लिमिट ऑर्डर, these are the बाय लिमिट ऑर्डर. इन्स्टंट झाली, ही सेल झाली, ही पेंडिंग. ज्यावेळी मार्केट इथून येईल, इथून खाली जाईल, आणि ज्यावेळी इथून मार्केट येईल, इथून वर बायला जाईल. ओके, असं मला वाटतंय. सो इट इज अ बाय लिमिट, सेल लिमिट आणि इन्स्टंट ऑर्डर. लॉट साईजचा हा आपण कन्सेप्ट शिकलेलो होतो. इथं चेक करा, लॉट साईज प्रमाणे या सगळ्या ऑर्डर्स काय करतो, या लेवलला बुक करतो. हिस्ट्रीमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथं कळेल, ठीक आहे. आपण पहिली ऑर्डर घेतलेली होती बायची ऑर्डर, कितीला, 2635.75, आणि आपण ती बुक कितीला गेली, 2634.98. डेसिमल सोडल्या या, पिपेट 9 आणि 8 17, हा काय झाला, ऑलमोस्ट 8 पिपनी गेला. म्हणजे तुमचा लॉस किती झाला इथं, 0.01ला 80, ठीक आहे. हा 8 आणि 7 आणि 7 14 15, हा 7, म्हणजे 77च्या आसपास यायला पाहिजे. 80 इथं दिसते बघा, 0.77. 9 सेकंड 0.10 आपण इथं ऑर्डरला बसलेलं होतं. कितीला, 2635.80, 2635.80, ठीक आहे. 2634.91, 9 9 2 18, 0.90. 0.10ला किती झालं, इट इज अ $9. इथं बघा 8.92, ठीक आहे. अँड द लास्ट वन, इट इज द 2635.98 मायनस 2634.81, ठीक आहे. हा पिपेट 9 - 8 1, 5 - 1 1 0, म्हणजे किती झाला, हा झाला 1 पीप, हा झाला 10 पीप, ठीक आहे. 10 पीपनं मार्केट काय झालं, अगेन्स्टमध्ये गेलं, ठीक आहे. 8मधनं 7 गेलं, 117, ठीक आहे. तर हा काय झाला, 11 पीपनं खाली गेलेलं होता. इथं बघा 117. एक स्टँडर्ड लॉट प्रमाणे 11चे किती झाले, $110 झाले, आणि वरचे -7, म्हणजे हा काय झाला, 7 पिपेट पण पकडला, तर 117.40 हा तुमचा झाला लॉस झाला. सो इट इज अ स्टँडर्ड लॉट, इट इज अ मिनी लॉट, आणि इट इज अ मायक्रो लॉट.
आता आपण चेक करूया व्हॉट इज स्टॉप ऑर्डर्स. स्टॉप ऑर्डर्समध्ये 2 प्रकार आहेत. एक आहे बाय स्टॉप अँड द सेकंड वन इट इज कॉल्ड ॲज अ सेल स्टॉप. स्टॉप याचा अर्थ काय राहतो, आपण इट विल टेक अ स्टॉप, एक स्टॉप घेतो तो. आता समजा मला असं वाटतं की हा झोन आहे आणि हा झोन जर त्यांनी ब्रेक केला, खाली इथं ब्रेक केला, तर मार्केट काय करायचे चान्सेस आहेत, सेलला जायचे चान्सेस आहेत. आणि या लेवलला समजा मार्केटनी फॉर एक्झाम्पल किंवा हा एरिया आहे, ठीक आहे, याला जर ब्रेक केलं तर मार्केट फ्लाय करायचे चान्सेस आहेत. तर मी काय करणार आहे, या ठिकाणी या दोन्ही ठिकाणी मी ऑर्डर प्लेस करणार आहे. कुठं प्लेस करणार ऑर्डर, तर समजा याने हा झोन ब्रेक केला इथं, तर हा काय करायचे चान्सेस आहेत, फॉल करायचे चान्सेस आहेत. आणि हा याने इथं जर ब्रेक केला देन फ्लाय करायचे चान्सेस आहेत. ओके, सो मी काय करणार, या दोन्ही ठिकाणी मी ऑर्डर प्लेस करणार. कुठं ऑर्डर प्लेस करणार, तर इथं जाणार, राईट क्लिक करणार, ट्रेडिंगमध्ये जाऊन सेल स्टॉप 0.01, म्हणजे काय करणार, मी याच्या खाली एक सेल स्टॉपची ऑर्डर प्लेस केली 0.01 मायक्रो लॉट. 0.10ची ऑर्डर मी इथं काय केलं, 0.10 ट्रेडिंग सेल स्टॉप, म्हणजे काय केलं, इथं 0.10ची एक ऑर्डर प्लेस केली. आणि इथं आला एक स्टँडर्ड लॉट ट्रेडिंग सेल स्टॉप. सेल स्टॉपची ऑर्डर इथं मी प्लेस केला. सेल स्टॉप ऑर्डर प्लेस केला, जेव्हा ही काय होईल, एक अशी कॅन्डल मोठीच्या मोठी क्रिएट होईल, देन इथून फॉलिंग डाऊन. माझ्या ऑर्डर घेऊन कुठे गेलं, मार्केट खाली गेलं. ओके, इट इज कॉल्ड ॲज अ सेल स्टॉप ऑर्डर. ओके, क्लिअर. नाऊ सेकंड वन इट इज अ बाय स्टॉप. आता सेलला जसं आहे तसंच बायला पण येतं बाय स्टॉप. ठीक आहे, बाय स्टॉपची ऑर्डर आता चेक करूया. बाय स्टॉपला काय करतं, हा एक झोन आहे वरती, हा झोन ब्रेक केल्यानंतर मार्केट फ्लाय करायचे चान्सेस आहेत. याला इथं ब्रेक केल्यानंतर मी काय करणार, इथं राईट क्लिक करणार, ट्रेडिंगवरती क्लिक करणार आणि बाय स्टॉप. ही बाय स्टॉपची ऑर्डर कुठं प्लेस केली, इथं प्लेस केली. ही झाली स्टँडर्ड लॉट. 0.10ची जर प्लेस केली, इट इज कॉल्ड ॲज अ मिनी लॉट. अँड द थर्ड वन इट इज कॉल्ड ॲज अ मायक्रो लॉट 0.01. आणि हा कुठं राहिला, या सगळ्या ऑर्डर्स आपण ॲट ए टाइम काय केलेल्या आहेत, 0.01. त्यानंतर इन्स्टंट ऑर्डर घेतो मी 0.10ची आणि तिसरी ऑर्डर घेतो एक स्टँडर्ड लॉट. ठीक आहे, 1.00. ठीक आहे. आत्ता करंट मार्केटला जी काही सिच्युएशन असेल त्या सिच्युएशनमध्ये करंट इन्स्टंट मी ज्या ऑर्डर घेतलेल्या आहेत, बायची असो सेलची असो, याला म्हणायचं असतं इट इज अ इन्स्टंट ऑर्डर, म्हणजे मार्केट ऑर्डर. ही जी झाली इट इज कॉल्ड ॲज अ मार्केट ऑर्डर. ही मार्केटला मी घेतली. ठीक आहे. 2 नंबरला या झोनला जाऊन तो इथून रिव्हर्स येणार आहे असं मला वाटतं, तर मी इथं सेलची ऑर्डर प्लेस केलेली आहे. इट इज कॉल्ड ॲज अ सेल लिमिट ऑर्डर. समजा हे साईडवेज मार्केट आहे, हे इथं येऊन इथून फ्लाय करणार आहे असं मला वाटतं. सो इट इज अ बाय लिमिट ऑर्डर. ठीक आहे, दिस इज द बाय लिमिट ऑर्डर. याच्यानंतर समजा मला वाटतं की हा मोठा हा झोन ब्रेक करून मार्केटला फ्लाय करायचा आहे. या ज्या ब्रेकआउट झोनला मला इथं बायची ऑर्डर प्लेस करायची आहे. इट इज कॉल्ड ॲज अ बाय स्टॉप. ओके, स्टॉप घेतं मार्केट कशासाठी, बायच्या ऑर्डर पिक करायसाठी. इथल्या ऑर्डर घेतं फ्लाय, इट इज अ बाय स्टॉप. आणि मला असं वाटतं की हे ब्रेक करून खाली जाणार आहे, देन इथं मी काय ऑर्डर करतो, इट इज अ सेल स्टॉप. मी इथं ऑर्डर कशाच्या प्लेस करतो, सेल स्टॉप. इथून मार्केट काय करतं, ब्रेक करतं आणि फॉल करतं. सो या झाल्या ऑर्डर्स. ठीक आहे, ऑर्डर्सचे 2 प्रकार बघितले. एक इन्स्टंट ऑर्डर म्हणजे त्याला म्हणतात मार्केट ऑर्डर, आणि दुसरं आहे पेंडिंग ऑर्डर. ठीक आहे, पेंडिंग ऑर्डरमध्ये आपण 2 बघितल्या, इट इज अ लिमिट ऑर्डर आणि सेकंड वन इट इज अ स्टॉप ऑर्डर. सो डोंट टेक टेन्शन. तुम्ही ज्यावेळी मॅन्युअली हे चालू कराल ना, त्यावेळी तुम्हाला हे कळून चुकेल की हे कशा ऑर्डर्स घ्यायच्यात. ओके, इट इज अ डेस्कटॉप. ओके, मोबाईलचं आहे, मोबाईलचं मी काय करेन, सेपरेट याचा एक व्हिडिओ बनवेन. ठीक आहे. आजच्या या चॅप्टरमध्ये आपण इथंच थांबू. या चॅप्टरमध्ये आपण बघितलं ऑर्डर्सचे प्रकार. ओके, भेटू उद्या नवीन व्हिडिओमध्ये.